तर गाईस रात्रीचे 1 वाजले बघा. आम्ही जवळपास झोपलो सुद्धा नव्हतो. आमचं ग्रुपच होतं, मित्र आणि मी. मग काय रात्री 1 वाजता भरपूर पद्धतीनं पाणी वाढत होतं. मग काय आमच्या प्लॅटामध्ये सुद्धा पाणी आलतं. मग काय ट्रॅक्टर आणि आपले मशीन वगैरे काढून साईडमध्ये लावलो आपण. तर मित्रांनो आपल्या एकेला एक इथं लावलं होतं बघा. मग आणखीन एक जे आहे ते अर्जुन आपलं तिथं लावलो. मग आणखीन 2 गाड्या आपले खाली लावलो आपण. तर काय आपण माळावर निघालो बघा पाणी बघायला. माळावरती जाऊन कसं पाणी कुठवर गेलं काय नाही चांगलं दिसतंय. मग त्यापाय आपण माळावर निघालो बघा. तर गाईज भरपूर पाणी आलंय. बरेच शेतं सुद्धा बुडून गेले. जसं की आमच्या गावामध्ये 70 ते 80% शेत बुडून गेलं आणि कमीत कमी 10 ते 20% घरं सुद्धा बुडून गेलेत. तुमच्या गावाकडे कसं आहे तुम्ही एकदा नक्की कमेंट करा. तर गाईज आमच्या प्लॉटामध्ये सुद्धा भरपूर पाणी आलतो बघा. त्याच्यापायी तुम्हाला दाखवतो, हे घर सुद्धा पडून गेलंय. सरकारला एवढंच विनंती करण्यात येते की काहीतरी भरपाई द्यावी. तर मित्रांनो आमच्या शेजारच्या घरामध्ये सुद्धा भरपूर पाणी शिरलंय बघा. तुम्हाला दाखवतो, संपूर्ण घरामध्ये सुद्धा शिरले. मग त्याला काय आता घर सोडायची वेळ आली. तर मित्रांनो ह्याच्या घरामध्ये सुद्धा भरपूर पाणी पडलं बघा. तुम्हाला घरामध्ये सुद्धा दाखवतो. समजा ते सामान एका जागी आणून ठेवलेत. संपूर्ण घर पाणी झालं बघा यांचं. तर गाईस आजचा ब्लॉग कसं वाटलं एकदा नक्की कमेंट करा. मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.